नमस्कार शेतकरी बंधूंनो, यावर्षी अल निनोच्या इफेक्टमुळे पावसाळा लांबला आहे आणि तो अनियमित आहे. तर यावर्षी आपण काय करायला पाहिजे? कारण यावेळी आपल्याला कमी पाऊस मिळेल अशी शक्यता वाटते. तर आपल्या सोयाबीनच्या पेरण्या आणखी व्हायच्या आहेत, तुरीच्या पेरण्या किंवा लागवणी बऱ्याच ठिकाणी व्हायच्या आहेत. जिथे पाऊस झाला आणि संरक्षणात्मक ओलीत आहे तिथे शेतकऱ्यांनी थोड्याफार पेरण्या आटोपल्या आहेत. बंधूंनो, ज्यावेळी पाऊस कमी असते त्यावेळी आपण लवकर येणाऱ्या ज्या व्हेरायटी आहेत, उदाहरणार्थ सोयाबीनच्या मार्केटमध्ये 80 दिवसापासून 120 दिवसापर्यंत तयार होणाऱ्या व्हेरायटी आहेत. तर यात मला तरी असं वाटते की आपण पावसाचे दिवस कमी मिळणार, पावसाळ्याची लांबी कमी मिळणार, म्हणून आपण सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या जातीची जर यावेळी निवड केली तर बरी राहील. आणि पेरणीला जसजसा आपल्याला उशीर होईल तशी तशी आपल्या पिकाची वाढ कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला प्लॅन्ड पॉप्युलेशनवर थोडंसं लक्ष द्यावं लागेल. म्हणजे आपण नेहमी जेवढं बियाणं एकरी वापरता त्यापेक्षा 5 ते 10% बियाणं आपल्याला कदाचित जास्त वापरावं लागेल. जसा जसा पेरणीला उशीर होईल तसं बियाण्याचं प्रमाण वाढवा, असं मी आपल्याला आवाहन करतो. जे सोयाबीनच्या बाबतीत तेच तुरीच्या बाबतीत. तुरीमध्ये सुद्धा लवकर येणाऱ्या किंवा मध्यम कालावधीत येणाऱ्या आपल्या जमिनीच्या प्रतीप्रमाणे आणि आपल्याकडे संरक्षणात्मक किती ओलीत उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपण जातीची निवड करावी. कापसाच्या पेरण्या सुद्धा काही ठिकाणी झाल्या आहेत, काही ठिकाणी व्हायच्या आहेत. कापसामध्ये सुद्धा यावेळी जर आपण डेन्स पॉप्युलेशन म्हणजे झाडाची संख्या थोडी जास्त ठेवून आपण उत्पन्न घेतलं तर कदाचित ते आपल्या फायद्याचं होईल. कारण प्लॅन्ड पॉप्युलेशन जेवढी तुम्ही कमी ठेवाल तेवढी तुम्हाला झाडाची जास्त वाढ करून घ्यावी लागते. आणि पावसाची लांबी जर कमी असेल, पावसाळा जर कमी असेल तर मोठं झाड बनवणं किंवा झाडाची जास्त वाढ करून घेणं हे थोडंसं अवघड काम आहे. त्यामुळं कापसाच्या ज्या व्हेरायटी 2.5, 3, 3.5 फूट उंचीमध्ये चांगलं उत्पन्न देतात अशा व्हेरायटी त्यांची पाहिजे ती योग्य संख्या ठेवून जर आपण उत्पन्न घेतलं तर ते फायद्याचं राहील. आणि आता यावेळी आपल्याकडे जे पाणी आहे ते तुम्ही ड्रिपनच वापरा. कारण पाटपाणी देणं चुकीचंच आहे. स्प्रिंकलरनं सुद्धा पाण्याचा व्यय होतो, म्हणजे बरचसं पाणी वाया जाते. त्यामुळं जिथे जिथे थोडंफार तुम्ही पेरणी केली आहे तिथे लवकर ड्रीप दुरुस्त करून घ्या आणि आपल्या त्या पिकाला पाणी द्या. तर यावेळी आपल्याला असं कॉन्झर्वेटिव्ह चालावं लागेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपल्याला शक्य ती बचत करावं लागेल. पाणी जपून वापरावं लागेल. खताचे डोस थोडेसे यावेळी आपल्याला कमी द्यावे लागतील. कारण खूप आपल्या पिकाची वाढ आपल्याला करून घेता येणार नाही. तर अशा वेळी आपण थोडीशी लागतात तेवढीच खते देऊन, प्लॅन्ट पॉप्युलेशन जास्त ठेवून आणि ज्या व्हेरायटी थोड्याशा मजबूत असतात, पाण्याचा ताण सहन करू शकतात, अशा व्हेरायटी, मग कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, तर त्या आपल्या भागातील कृषी शास्त्रज्ञाचा, आपल्या भागातील जे वेगवेगळे तज्ञ काम करतात त्यांचा सल्ला घेऊन आपण आपल्या शेतीचं प्लॅनिंग थोडस हवामानाला जुळेल असं जर केलं तर या अल निनोच्या वर्षी सुद्धा 2 पैसे आपल्याला पदरात पाडून घेता येईल
आणि आपली शेती वाचवता येईल असं मला वाटते. धन्यवाद.